शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर तालुक्यातील मदडगाव शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून 3 जण फरार झालेत। आरोपींकडून तलवार, सत्तूर, कटावणी, मिरची पावडर आणि मोबाईल असा सुमारे 37,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पिंपळगाव मालवी रस्त्यावर प्रवाशांची ने-आण करणाऱ्या एका रिक्षा चालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। वडगाव गुप्ता ते डेंटल कॉलेज दरम्यान रिक्षा चालकावर वाद झाल्याने ही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दीपक शंकर बोरसे यांनी फिर्याद दिली आहे। अमित विजय शिंदे, सुमित अशोक शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। शहर व परिसरात कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना MIDC पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केलाय। त्यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याच्या विरोधात जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे आहेत। नगर तालुका पोलीस आरोपीच्या शोधात होते। शिवारातील न्यू इंग्लिश स्कूल परिसरात कंटेनरच्या धडकेत एका पदचाऱ्याला दुखापत झाल्याची घटना घडली। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। किरण प्रभाकर साळवे असे जखमीचं नाव आहे। त्यांनी जबाब दिला। माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी त्यांच्या नातेवाईक लक्ष्मण उर्फ लक्की कळमकर याला तोपखाना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केलाय। शिरूर येथील हॉटेलमधील रूम लक्कीच्या नावावर बुक करण्यात आली होती। माजी महापौर कळमकर यांच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे। तेव्हापासून कळमकर फरार आहे। त्याचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।